नमस्कार. माझ्या 12वी सायन्सच्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अभिजित साळुंके तुम्हा सर्वांचं ज्ञानगंगा एज्युकेशनच्या एम-एस-टी सी-ई-टी क्रॅश कोर्समध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला एक नवीन टॉपिक बघायचा आहे, जो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा जो बेसिक जो पार्ट आहे. म्हणजेच काय, तर हॅलोजन डेरिव्हेटिव्हज काय पाहिजे आपल्याला, हॅलोजन डेरिव्हेटिव्हज. या हॅलोजन डेरिव्हेटिव्हज हा इम्पॉर्टंट पार्ट का आहे, तर ह्या टॉपिकवर बाकीचे सर्व टॉपिक इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे कोणते टॉपिक असेल, तर अल्डिहाइड, फेनॉल, इथर, इस्टर, कार्बोझॅलिक ॲसिड, अमाइन, तर कीटोन, सगळे इम्पॉर्टंट ह्या टॉपिकवर डिपेंडंट आहे. याचा अर्थ काय, की सगळी इन्फॉर्मेशन आज जी पाहणार आहोत किंवा जे लॉज असतील ते लॉज आपण पाहणार आहोत. ते सगळे इम्पॉर्टंट लॉज आहेत आणि हे यूज करायचे आहेत आपल्याला पुढं. म्हणजे ह्या ठिकाणी ज्या रिएक्शन असतील त्याच काही वेळा रिपिटेशन येतील पुढच्या टॉपिकमध्ये. त्यामुळे जर ह्या टॉपिकमध्ये जर तुम्ही हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये हे सगळे जर तुम्ही शिकला, व्यवस्थित कसा अटॅक कोणावर होतो, कसा प्रॉडक्ट तयार होतो, कोणते रिएजंट असतात, वेगवेगळ्या टाईपचे नेम रिएक्शन्स असतील, त्या नेम रिएक्शन तुम्हाला लक्षात आल्या, तर मला असं वाटत नाही की पुढे जाऊन तुम्हाला काही अवघड जाईल. त्यामुळं आपल्याला आज काय करायचं आहे, आज बेसिक इन्फॉर्मेशन ह्या रिगार्डिंग घ्यायचं आहे की हॅलोजन डेरिव्हेटिव्हजमध्ये विथ रिस्पेक्ट टू हॅलोजन असेल. हॅलोजनपासून आपल्याला मग ॲलिफॅटिक हॅलाइड्स असतील किंवा ॲरोमॅटिक हॅलाइड्स असतील, मग त्यांची रिएक्शन कशी तयार होते, त्यांचं प्रिपरेशन कसं तयार करावं लागतं, किंवा मग बाकीच्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत आजच्या लेक्चरमध्ये बघायच्या. चला वन बाय वन ह्या सर्व कन्सेप्ट काय आपण क्लिअर करू. ह्या सर्व कन्सेप्ट आपण ह्यासाठी घेतलेले कव्हर करून की याच कन्सेप्टवर आधारित आपल्याला काय विचारलेले आहेत, एम-एस-टी सी-ई-टीला क्वेश्चन्स विचारलेले आहेत. आणि मग आपण त्या रिगार्डिंग जे आतापर्यंत जे पी-वाय-क्यूमध्ये क्वेश्चन्स आलेले आहेत, त्या कोणत्या कॉन्सेप्टवर विचारलेले आहेत, त्या कॉन्सेप्ट आणि बाकीच्या कन्सेप्ट आपण एकत्र करून हा आपल्याला ह्या ठिकाणी हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा एक पार्ट तयार केलेला आहे. तर आपल्याला पहिला जो पार्ट बघायचा आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्हमधला, तो पहिला पार्ट कोण आहे, तर क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्हज. काय बघायचं आपल्याला, क्लासिफिकेशन बघायचं. मग आता या क्लासिफिकेशनमध्ये बघा, एकच मिनिट आपण बघा, क्लासिफिकेशन बघायचं आपल्याला. क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्हज. आता हॅलोजन म्हणजे आपल्याला माहिती आहे, आता इतकं सोपं आहे. हॅलोजन म्हणजे काय, तर हॅलोजन फॅमिलीमधले एलिमेंट कोणकोणते आहेत, तर तो आहे पहिल्यांदा फ्लोरीन आहे, त्यानंतर आहे क्लोरीन, त्यानंतर ब्रोमीन, त्यानंतर आयोडीन, त्यानंतर ॲस्टेटिन. ओके. मग आता ह्या केसमध्ये जर बघितलं तर इम्पॉर्टंट एवढेच आहेत आपल्याला, क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. आणि यामध्ये मग आपल्याला जे बेसिक इन्फॉर्मेशन रिगार्डिंग टू हॅलोजन हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये आपण बघितलं की हे एलिमेंट प्रेझेंट आहेत, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. तर याच्यामध्ये जर बघितलं तर सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट कोण आहे, तर फ्लोरीन आहे. मग जसं आपण खाली जाईल, ॲज वी गो टॉप टू बॉटम इन द पिरियड टेबल, किंवा इन ॲज वी गो फ्रॉम हॅलोजन टू आयोडीन, तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होते, डिक्रीज होते. काय डिक्रीज होते, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज होते. अजून काय इन्क्रीज काय होतं, तर इन्क्रीज होतं काय, तर साईज इन्क्रीज होते. काय होते, साईज इन्क्रीज होते. अजून काय इन्क्रीज होतं, तर रिॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते. म्हणजे जसं खाली जाईल, जसं काय जाईल खाली जाईल, तसं तसं काय होईल बघा. पहिली गोष्ट आपण बघितली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होते, तर डिक्रीज होते. ओके. त्यानंतर आपण काय बघितलं, साईजच्या बाबतीमध्ये बघितलं, साईज काय होते, इन्क्रीज होते. आणखी काय होते, तर रिॲक्टिव्हिटी काय होते, इन्क्रीज होते. काय होते, रिॲक्टिव्हिटी इन्क्रीज. हे इम्पॉर्टन्स ह्यासाठी आहे की हे जाऊन पुढे आपल्याला उपयोगी पडणार आहे. म्हणजे आपल्याला रिॲक्टिव्हिटीच्या पार्टमध्ये विचारलं जाईल, इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स विचारला जाईल, पोलार बॉन्ड विचारला जाईल, पोलार कशाला म्हणायचं, नॉन पोलार कशाला म्हणायचं, किंवा पोलार बॉन्ड डायपोल मोमेंट कशामध्ये जास्त आहे, कशामध्ये कमी आहे, किंवा पोलार कंपाऊंड कोण हायेस्ट पोलार कंपाऊंड. तर त्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स पाहिजे, ज्याच्यामध्ये जास्त तो काय असणार आहे, पोलार असेल, मोस्ट पोलार कंपाऊंड असेल. मग त्यासाठी ह्या गोष्टीची आपल्याला काय गरज आहे, आणि ती गोष्ट आपल्याला समजली तर मग पुढचा पार्ट आपल्याला इझी होऊन जातो. आता याच्यामध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्ह जर बघितलं आपण, ऑन द बेसिस ऑफ, तर बेसिस ऑफ दोन गोष्टी आपल्याला केलेल्या आहेत. ऑन द बेसिस ऑफ काय, नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स, आणि ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन. ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन. आता हायड्रोकार्बन हे सिंपल आहे. हायड्रोकार्बन म्हणजे काय, तर कंपाऊंड कन्सिस्ट ऑफ ओनली हायड्रोजन अँड कार्बन. कंपाऊंडमध्ये काय पाहिजे, फक्त आणि हायड्रोजन आणि कार्बन पाहिजे. ते जे कंपाऊंड तयार होईल त्या कंपाऊंडला आपण काय म्हणलं, तर हायड्रोकार्बन म्हटले. काय म्हटलं आपण त्याला, हायड्रोकार्बन. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपला CH4 घेतला, C2H6 घेतला, ओके, C3H7H8 घेतला. तर हे जे कंपाऊंड्स तयार होतील, मग त्याच्यामध्ये हायड्रोकार्बनमध्ये सगळे काय अल्केन असतील, त्यानंतर बघितलं आपण अल्कीन आहे, त्यानंतर अल्काईन आहे, त्यानंतर अरीन आहे. हे सगळे काय झाले, हायड्रोकार्बन झाले. ओके, टाईप्स ऑफ हायड्रोकार्बन. आता बेस्ड ऑन द स्केलेटन ऑफ हायड्रोकार्बन त्याचे टाईप्स पडलेले आहेत. विशेष काही नाही, सिंगल बॉन्ड प्रेझेंट आहे. आपल्याला माहिती आहे की पहिल्यांदा टाईप्स काय येणार आहे, अल्केन येणार आहे. बघा काय येणार आहे आपल्याला, अल्केन.
मी आता टाईप सांगतो. परत काय आला बघा हायड्रोकार्बनचा अल्कीन, परत काय आला आपल्याला अल्काइन आणि परत काय आला अरिन. काही वेगळं आहेत का? काहीच नाही. जे कार्बनचे टाइप्स होते अल्केन, अल्कीन, अल्काइन आणि अरिन तेच आहे. फक्त त्याच्या सुरुवातीला काय अटॅच केलेलं आहे? हॅलो अटॅच केला. काय अटॅच केला? हॅलो. हॅलो म्हणजे हॅलोजन. हॅलो म्हणजे काय? हॅलोजन. आणि तो कशामध्ये रिप्रेझेंट केला जातो? तर तो एक्समध्ये. कशामध्ये रिप्रेझेंट केला जातो? एक्समध्ये. आता मग यामध्ये बघा हा आर, आर म्हणजे एनी ग्रुप आहे बघा. CH3 घेतला एक्स. मग एक्सच्या ठिकाणी मी Cl लिहिला. मग काय झाला? क्लोरोमिथेन झाला किंवा काय झालं? मिथिल क्लोराईड झालं. क्लोरोमिथेन किंवा काय झालं आपलं? मिथिल क्लोराईड तयार झालं. तसंच आता या ठिकाणी बघा हे अल्केन आहे. इथं अल्कीन EN याचा अर्थ कमीत कमी याच्यामध्ये काय आला पाहिजे? एक डबल बॉन्ड आला पाहिजे. संपलं. आणि डबल बॉन्ड आला आणि त्याला काय जोडला आपल्याला? तर हॅलोजन ग्रुप जोडलेला आहे. म्हणजे या ठिकाणी CH2 डबल बॉन्ड CH2 आणि ते एक्स म्हणजे या ठिकाणी कोण प्रेझेंट आहे? तर हॅलोजन प्रेझेंट आहे. त्यानंतर हॅलो अल्काइन्स, अल्काइन YNE म्हणजे कमीत कमी एक काय पाहिजे त्याच्यामध्ये? ट्रिपल बॉन्ड पाहिजे. कमीत कमी एक काय पाहिजे त्याच्यामध्ये? ट्रिपल बॉन्ड म्हणजे काय झालं? अल्काइन झालं. आणि हॅलो अरिन याचा अर्थ याच्यामध्ये ॲरोमॅटिक रिंग असली पाहिजे. काय असली पाहिजे? ॲरोमॅटिक रिंग आणि त्याला हॅलोजन ॲटम. संपलं 4. ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन आपल्याला 4 टाइप्स मिळाले. एक काय मिळाला? हॅलो अल्केन, दुसरा हॅलो अल्कीन, थर्ड हॅलो अल्काइन आणि 4 काय? हॅलो अरिन्स. आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये फक्त कशाचा फरक आहे? तर स्केलेटनचा फरक आहे. कशाचा फरक आहे? स्केलेटनचा. म्हणजेच काय? तर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड आणि ॲरोमॅटिक रिंग अटॅच झाला. सिंगल बॉन्ड म्हणजे हॅलो अल्केन, डबल बॉन्ड आला त्याच्यामध्ये हॅलो अल्कीन झाला, ट्रिपल बॉन्ड आला हॅलो अल्काइन्स तयार झाला. आणि मग एखादी ॲरोमॅटिक रिंगला जर हॅलोजन ॲटम अटॅच होत असेल तर त्याला काय म्हणलं आपण? हॅलो अरिन म्हटलं. आता बेसिस ऑन काय बघायचं आपल्याला? तर बेसिस ऑन द नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स, हॅलोजन ॲटम्स, नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स. आता एक हॅलोजन ॲटम प्रेझेंट असेल तर नावामध्येच आहे बघा. मोनो एक असेल तर मोनो, 2 असेल तर डाय, 3 असेल तर ट्राय आणि 4 3 पेक्षा जास्त असेल तर त्याला काय म्हणलं आपण? पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. बस इतकंच आहे. म्हणजे एखाद्या कंपाऊंडला फॉर एक्झाम्पल मी एखादा घेतला, काय घेतला? CH3Cl काय झाला हा? मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह झाला. इथला एक अजून एक एच रिप्लेस केला, मग काय तयार झाला? CH2Cl2 झाला. काय झाला? Cl2 डाय झाला. त्यानंतर अजून एक हायड्रोजन रिप्लेस केला CH, काय तयार झाला? Cl3 ट्राय झाला. आणि त्यानंतर तो पण रिप्लेस केला तर काय झाला? CCl4. इथे एक आहे ह्याला मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणलं. ह्याला 2 आहे तर डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. इथे 3 आहे तर ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. 3 पेक्षा जास्त त्याला काय म्हणलं? पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. तर अशा पद्धतीनं त्याचं आपल्याला काय करायचं आहे? नॉमेनक्लेचर इन द सेन्स आपले जे टाइप्स आहेत, डेरिव्हेटिव्हज आहेत मोनो, डाय, ट्राय आणि पॉली, तर आपण हे काय केलं त्यानुसार आपण डिस्टिंग्विश केलं. आता आपल्याला जो स्टडी करायचा आहे मेजॉरिटी जो हा पार्टमध्ये आहे तो बघायचा आपल्याला मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हज. काय बघायचं आपल्याला? मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हज. ह्या मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे आपल्याला मग क्लासिफिकेशन बघितलंय विथ रिस्पेक्ट टू अल्किल हॅलाइड्स किंवा अल्किल हॅलाइड्सलाच काय म्हणलं आपण? हॅलो अल्केन. अल्किल हॅलाइड्स म्हणजेच काय? हॅलो अल्केन. या हॅलो अल्केनमध्ये समजून घ्या तर 3 टाइप्स बघितले याच्यामध्ये. एक आहे प्रायमरी, इथं इथे 1 झालेलं बघा. इथं प्रायमरी, इथं सेकंडरी आणि इथं कोण आहे? तर टर्शरी. प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. मग आता इन अल्किल हॅलाइड्स और हॅलो अल्केन द हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू कशाला अटॅच झालेला आहे? sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम आपल्याला माहिती आहे विच इज अ पार्ट ऑफ अ सॅच्युरेटेड कार्बन स्केलेटन. अल्किल हॅलाइड्स मे बी प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. सगळीकडे रूल सेमच आहे. आपण याच्या आधी खूप काही ऑर्गॅनिकचे कंपाऊंड बघितले प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. विशेष नाही. फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच झाला, आता Cl कोण झाला? फंक्शनल. आता ह्या केसमध्ये काय बघायचं आहे? हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला अटॅच झालेला आहे त्या कार्बनला किती अल्किल ग्रुप प्रेझेंट आहे? एक प्रेझेंट आहे म्हणून त्याला म्हणलं प्रायमरी. आता बघा हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला किती अल्किल ग्रुप आहेत? 2 म्हणून काय झाला? सेकंडरी. आणि हॅलोजन बघा इथं अटॅच झाला म्हणजे 3 आहेत म्हणून झालं टर्शरी. बस इतकंच. हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला अटॅच झालेला आहे त्या कार्बनला किती अल्किल ग्रुप प्रेझेंट आहेत त्यानुसार ते प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी ठरतं. आणि मग याच्यामध्ये 1 अटॅच असेल तर प्रायमरी, 2 असेल तर सेकंडरी आणि 3 असेल तर काय होणार आहे? टर्शरी होणार आहे. आता पुढे जाऊन बघू आपण अजून त्याचे टाइप्स काय बघायचे आहेत? अलायलिक हॅलाइड्स. काय बघायचं आहे? अलायलिक. अलायलिक हॅलाइड्स म्हणजे काय? तर अलायलिक म्हणजे अलायलिक हॅलाइड्स हॅलोजन ॲटम बॉन्डेड कुठं अटॅच असला पाहिजे? तर sp3 हायब्रिडाइजला असला पाहिजे. कशाला पाहिजे? sp3 हायब्रिडाइज. आणि त्यानंतर तो कार्बन 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 डबल बॉन्डला म्हणजेच sp2 हायब्रिडाइजला अटॅच असला पाहिजे. बघा एक एक्झाम्पल दिलं, अजून एक एक्झाम्पल देतो मला मी. CH3 त्यानंतर CH डबल बॉन्ड CH 1 2 3 4 आणि इथं काय झालं? CH2 आणि इथं काय झालं? इथं आपल्याला झाला हॅलाइड्स अटॅच झाला.
नीट समजून घ्या, सोपं आहे. म्हणजे खूप सोपा टॉपिक आहे. थोडं जर समजून घेतलं व्यवस्थित तर ह्याच्यामध्ये काय अवघड नाही. बघा, आपल्याला अलायलिक बघायचं आहे. अलायलिकमध्ये हायलाइट्स करण्यासाठी जो हॅलाइड ग्रुप आहे किंवा हॅलोजन आहे, तो कोणाला अटॅच असला पाहिजे? तो असला पाहिजे sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला. कशाला असला पाहिजे? sp3 आहे का? आहे. आणि तो त्याच्या नेक्स्ट जो आहे, तो कोण असला पाहिजे? sp2 म्हणजेच कार्बन कार्बन डबल बॉन्ड असला पाहिजे. मग ते जे स्ट्रक्चर तयार होणार आहे, त्या स्ट्रक्चरला म्हणलं आपण अलायलिक हॅलाइड्स. काय म्हणलं त्याला आपण? अलायलिक हॅलाइड्स. म्हणजे काय? फंक्शनल ग्रुप अटॅच असला पाहिजे sp3ला आणि त्याच्या नेक्स्ट कोण असला पाहिजे? sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन असला पाहिजे. ओके. चला, मी अलायलिक समजलं. अजून आपल्याला बेन्झायलिक, विनायलिक असे पार्ट्स बघायचे आहेत. अलायलिक संपलं, त्यानंतर बेन्झायलिक बघा. बेन्झायलिकमध्ये काय सांगितलं बघा, सेम काही वेगळं नाही. फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच झालेला आहे, तो असला पाहिजे sp3 हायब्रिडाइज्ड. कोण असला पाहिजे? sp3 हायब्रिडाइज्ड. आणि sp3 हायब्रिडाइज्ड असल्यानंतर तो कशाला अटॅच असला पाहिजे? तर तो असला पाहिजे बेन्झीनला अटॅच असला पाहिजे. काय असला पाहिजे? बेन्झीनला. बघा, तर हॅलोजन ॲटम बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम आहे का? आहे. इथं आहे का? आहे. sp3 हायब्रिडाइज्ड. ओके. त्यानंतर पुढचं काय सांगितलं त्याच्यानंतर? तो परत कशाला अटॅच पाहिजे? बॉन्डेड टू द ॲरोमॅटिक रिंग. कशाला अटॅच असला पाहिजे? ॲरोमॅटिक रिंगला. म्हणजे हा झाला हॅलोजन आणि तो कशाला अटॅच झाला? sp3ला. त्यानंतर काय आपल्याला मिळाले? ॲरोमॅटिक रिंग. म्हणजे हा काय झाला? बेन्झायलिक हॅलाइड्स तयार झाला. काय झाले? बेन्झायलिक हॅलाइड्स. किंवा समजा इथे Cl असता, त्याचं नाव झालं असं बेन्झायलिक क्लोराईड. काय झालं असतं? बेन्झायलिक क्लोराईड तयार झालं असतं. सेम त्या ठिकाणी बघा की हॅलोजन ॲटम आहे, ज्या कार्बनला अटॅच झालेला आहे, त्या कार्बनला का असलं पाहिजे? ॲरोमॅटिक रिंग अटॅच असली पाहिजे आणि मग ह्याचं नाव काय होणार आहे? बेन्झायलिक हॅलाइड्स. ओके. समजलं? त्यानंतर आता विनायलिक बघायचं. आतापर्यंत बघितलं आपण sp3ला अटॅच असला पाहिजे आणि sp3 कशाला? sp2ला. मग आपण अलायलिक म्हणलं आणि बेन्झायलिक म्हणलं. अलायलिक म्हणलं आणि बेन्झायलिक म्हणलं. आता पुढं जाऊन आपल्याला बघायचं आहे विनायलिक बघायचं आहे. तर विनायलिक डायरेक्टली अटॅच हॅलोजन ॲटम डायरेक्टली अटॅच कशाला असला पाहिजे? sp2 हायब्रिडाइज्ड असला पाहिजे. कशाला असला पाहिजे? sp2. द विनायलिक हॅलाइड्स हॅलोजन ॲटम्स बॉन्डेड कशाला अटॅच झाला? sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. कशाला अटॅच पाहिजे आपल्याला? sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम ऑफ अलिफॅटिक चेन. ओके. विनायलिक हॅलाइड्स इज अ हॅलो अल्किन. का? त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? डबल बॉन्ड. फॉर एक्झाम्पल बघा, CH3 CH डबल बॉन्ड 1 2 3 4 CH2 आणि इथं आला Cl. संपलं. फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच झालेला आहे, कोण आहे तो? sp2. संपलं. काय नाव तयार व्हायचं? विनायलिक हॅलाइड्स. ओके. काय अडचण आहे का? त्यानंतर आपल्याला पुढं बघायचं आहे हॅलो अल्काइन्स. अल्काइन्समध्ये नावामध्ये झालं, तो कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डला अटॅच असला पाहिजे. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड म्हणजे कोण हायब्रिडायझेशन आला? sp हायब्रिडायझेशन आला. म्हणजे हॅलोजन ॲटम डायरेक्टली कोणाला अटॅच असला पाहिजे? sp हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला अटॅच असला पाहिजे. पण sp म्हणजे काय? sp2 म्हणजे काय? sp3 म्हणजे काय? ते सिंपल आहे, पण तरी दाखवतो. म्हणजे काय होणार बघा की काय? कार्बन कार्बन एकच मिनटं. हां. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल sp3. कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर sp2 आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर sp. हे लक्षात ठेवा. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड sp3, कार्बन कार्बन डबल बॉन्ड sp2, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड sp. मग तेच आपण आतापासून जे बघितलं हे की हॅलोजन ॲटम sp3ला अटॅच असला पाहिजे. याचा अर्थ त्याला कार्बन कार्बन काय असला पाहिजे? सिंगल बॉन्ड असला पाहिजे. मग sp3 नंतर अटॅच कोणाला असला पाहिजे? sp2ला असला पाहिजे. तर मग त्याच्यानंतर काय मिळालं पाहिजे? कार्बन कार्बन डबल बॉन्ड आला पाहिजे. हे बेसिक इन्फॉर्मेशन आहे. ही जर आपण लक्षात घेतली, आपण हा स्लो घेतो लक्षात घ्या, कारण हे आपल्याला हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. हे बेसिक इन्फॉर्मेशन जर आपल्याला मिळाली तर पुढचे सगळे ऑर्गॅनिकचे टॉपिक तुम्ही इझिली काय करू शकता? सॉल्व्ह करू शकता. चला, नेक्स्ट कन्सेप्ट क्लिअर करू आपण. आता लास्ट ह्याच्यातला टाईप बघायचा अरिल किंवा त्या अरिल हॅलाइड्स किंवा काय म्हणलं आपण हॅलो अरिन्स. म्हणजे काय? फंक्शनल ग्रुप डायरेक्टली अटॅच ॲरोमॅटिकला रिंगला असला पाहिजे. फंक्शनल ग्रुप डायरेक्टली म्हणजे हॅलोजन ॲटम फंक्शनल ग्रुप आता याच्यापेक्षा हॅलोजन ॲटम डायरेक्टली रिंगला अटॅच असला पाहिजे. ह्या ठिकाणी फंक्शनल ग्रुप डायरेक्टली रिंगला अटॅच आहे. ओके. तर डायरेक्टली रिंगला अटॅच आहे. तर इथं काय दिलेलं आहे? हा दिलेला आहे sp2 दिलेलं. काय दिलेलं आहे? sp2. फंक्शनल ग्रुप कार्बनला. आता हा बघा, ह्या कार्बन कोण झाला? हा कार्बन झाला sp2 हायब्रिडाइज. काय झालं? काय झाला? sp2. इथं काय दिले? हॅलोजन ॲटम डायरेक्टली बॉन्डेड टू sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम. डायरेक्टली बॉन्डेड टू द sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम इन अरोमॅटिक रिंग. अरोमॅटिक रिंगला जर डायरेक्टली अटॅच झाला तर त्याला काय म्हणलं जातं?
अरिल हॅलाइड्स. काय म्हणलं त्याला? अरिल. बघा काय काय बघितलं आपण? अलायलिक, बेन्झायलिक, विनायलिक आणि अरिल. त्यानंतर आपण काय बघितलं? अल्काइन, हॅलो अल्काइन बघितलं. तर हे सगळे टाइप्स आपल्याला लक्षात ठेवायचे, कोण कशाला अटॅच झालेला आहे. तुम्हाला फाइंड आउट म्हणून क्वेश्चन तुम्हाला दिले जातील, की विच ऑफ द फॉलोइंग इज प्रायमरी अलायलिक अल्कोहोल किंवा प्रायमरी अलायलिक हॅलाइड्स, अशा टाइपचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. चला नेक्स्ट बघू. तर नेम ऑफ सम हॅलोजन डेरिव्हेटिव्हज. आता आपल्याला आय-यू-पी-ए-सी नॉमेनक्लेचर आणि कॉमन नेम आपल्याला बघायचं आहे. सिंपल आहे, याच्यामध्ये तसं काही डिफिकल्ट नाही. बघा CH3 CH2 Br, CH3 CH2 2 कार्बन म्हणजे काय झाला? इथेन झाला. ओके. आणि हा Br म्हणजे त्याला म्हटलं आपण ब्रोमाइड. ओके. मग आता काय म्हणलं, तर कॉमन नेममध्ये म्हणत असेल तर याचं नाव झालं इथिल झालं आणि तो काय ब्रोमिडचं काय झालं? ब्रोमाइड झालं. नाव काय झालं? इथिल ब्रोमाइड. आलं का इथे? बघा इथिल ब्रोमाइड. आणि आय-यू-पी-ए-सी नॉमेनक्लेचर घ्यायचं असेल तर हॅलोजन ॲटम सुरुवातीला लिहावं लागतात. म्हणजे फ्लोरीन असेल तर फ्लोरो म्हणतो आपण, क्लोरीन असेल तर क्लोरो म्हणतो, त्यानंतर ब्रोमिन असेल तर ब्रोमो म्हणतो आणि आयोडीन असेल तर आपण काय म्हणतो? आयोडो म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? आयोडो. हे लक्षात ठेवलं की मग काय अडचण नाही. जर आय-यू-पी-ए-सी नॉमेनक्लेचर आपल्याला लिहायचं असेल त्यावेळी आपल्याला फ्लोरो, क्लोरो, ब्रोमोन, आयोडो हेच यूज करावं लागेल. म्हणजे आता हे जर नाव तुम्हाला द्यायचं झालं, कुठे गेलं आपला? CH3 CH2 Br, CH3 CH2 Br. आता 2 कार्बन म्हणजे पॅरेंट कोण झाला? तर तो झाला इथेन झाला. कोण झाला? इथेन. आणि कोण अटॅच आहे? Br. आणि Brला काय म्हटलं जातं? ब्रोमो. नाव काय झालं? ब्रोमो इथेन. काय नाव झालं याचं? ब्रोमो इथेन. आहे का बघा या ठिकाणी? तर ब्रोमो इथेन. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे? नाव नॉमेनक्लेचर लक्षात ठेवायचे. परत एकदा आपण दुसरा अजून 1-2 एक्झाम्पल घेऊन बघू. बघा हा जर ग्रुप घेतला आपण, बघा बरं चला हे घेऊ आपण आणि मग पुढं सगळे वाटलेच वन बाय वन बघू. हे जे स्ट्रक्चर आहे, जर आपल्याला असं ओळखता येत नसेल तर डायरेक्टली स्ट्रक्चर ड्रॉ करायचं सोपं होऊन जातं. कार्बन आहे, कार्बनला कोण हायड्रोजन आहे, त्याच कार्बनला कोण अटॅच झाला आहे? Cl अटॅच झालेला आहे आणि त्याला काय झालं आपल्याला? CH3. ओके. 2 नंबरच्या कार्बनला काय आहे? हॅलाइड्स प्रेझेंट आहे. त्याला म्हटलं आयसो. ॲक्च्युली हे काय आहेत? म्हणजे ॲक्च्युली असं तयार होतं बघा. हे CH3 CH आणि तर काय CH3 3 याला प्रोपेन झाला. हा काय झाला? प्रोपेल झाला. किंवा मग अशा पद्धतीने देखील लिहिलं जातं बघा. CH3 CH इथं आला CH3 आणि इथं आला Cl. ओके. ही बरोबर आहे आणि ही बरोबर आहे. मग आता काय झालं? 2 नंबरच्या कार्बन ह्या पद्धतीनं, तर त्याचं नाव काय झालं? आयसो. हे जर स्ट्रक्चर तुम्हाला दिलं असेल बघा, CH3 अशा पद्धतीने दिलं जातं आणि इकडं आपलं बॉन्ड. तर याचं नाव होतं आयसोप्रोपिल होतं. काय होतं त्याचं? आयसोप्रोपिल. हे सगळे आयसोप्रोपिल आहेत. आयसोप्रोपिल. आता आयसोप्रोपिल इथे कोण अटॅच झाला आहे? Cl अटॅच झाला आहे. म्हणजे नाव काय झालं? आयसोप्रोपिल क्लोराईड तयार झालं. काय तयार झालं? हे आयसोप्रोपिल क्लोराईड. आता आयसोप्रोपिल क्लोराईड तयार झालं. तेच आपल्याला कॉमन नेम आय-यू-पी-ए-सी नॉमेनक्लेचर करायचं आहे. तर नंबर दिला 1, दिला 2, दिला 3. 2 नंबरला क्लोरो म्हणजे 2ला काय झाला? क्लोरो अटॅच झाला. 2 क्लोरोप्रोपेन झालं. काय झालं? 2 क्लोरोप्रोपेन. बघा इथे आलं 2 क्लोरोप्रोपेन. सिंपल आहे. आता मी फक्त डायरेक्टली आता आयसोब्युटिल आयसो टर्शरी आपल्याला माहिती आहे की 2 नंबर कार्बन टर्शरी, एका कार्बनला 3 कार्बन अटॅच होतील, टर्शरी होतील. एकाच कार्बनला सेंट्रल कार्बनला 4 कार्बन ॲटम अटॅच असतील. निओ होईल, निओ पेंटिल क्लोराईड तयार होईल. ओके. तर तुम्हाला काही वेळा कॉमन नेम दिलं जाईल आणि तुम्हाला आय-यू-पी-ए-सी नॉमेनक्लेचर विचारलं जाईल. कॉमन नेम दिलं जाईल आणि आय-यू-पी-ए-सी नॉमेनक्लेचर विचारलं जाईल. चला इथे एक स्ट्रक्चर ड्रॉ करू. हा स्ट्रक्चर ड्रॉ करून बघू आपण. इथं काय कार्बन आहे आणि कार्बनला किती CH3 आहेत? 3. म्हणजे CH3 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 झाले 3 आणि त्या CH3ला कोण अटॅच झाला? CH2. संपला. हा जो आहे हा झाला निओपेंटिल. हा काय झाला? निओपेंटिल आणि त्याला अटॅच झाला Cl म्हणजे काय झाला? निओपेंटिल क्लोराईड. काय तयार झालं? हे निओपेंटिल क्लोराईड. आता आय-यू-पी-ए-सी नॉमेनक्लेचर करायचं आहे तर काय करायचं? सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन. कार्बन चेन घ्यायची आपल्याला. बघा ही चेन तयार झाली. किती कार्बन आहेत? 1 2 3 1 2 3 1 2 3. कसे घेतलं तर तेच आलं. मग 1 नंबरला काय अटॅच आहे? क्लोरीन आहे. 2 नंबरला मिथिल आहे आणि इथेही मिथिल आहे. म्हणजे 1 नंबरला काय अटॅच झाला? क्लोरो. म्हणून मग 1 नंबरला काय म्हणलं? 1 क्लोरो. 2 नंबरला 2 आहेत. म्हणजे 2 2. परत काय झालं? डाय. 2 2 डायमिथिल. 2 2 काय झालं? डायमिथिल. आणि 3 कार्बन म्हणजे काय झाला? तर प्रोपेन झाला. म्हणजे 1 क्लोरो 2 2 डायमिथिल काय झालं? प्रोपेन झालं. तर अशा पद्धतीचे नॉमेनक्लेचर आहेत. सिंपल आहे. याच्यात काय अवघड नाही. सगळेच आता या ठिकाणी बघा अल्काईन आला बघा. काय आला? हा CH3 इथं ट्रिपल बॉन्ड आला. अल्काईन्स आला. ओके. हे 2 आहे 2 कार्बन. 2 कार्बन म्हणजे काय झालं? तर इथाईन झालं. काय झालं ते? इथाईन. म्हणजे क्लोरो इथाईन झालं. आय-यू-पी-ए-सी नॉमेनक्लेचर काय मिळालं आपल्याला?
क्लोरोइथॅन. आणि मग ह्याचं जर IUPAC कॉमन नेम काय आहे? क्लोरो ॲसिटिलीन. 2 कार्बन असेल तर त्याला म्हणजे ॲसिटिलीनचं नाव फॉर्म्युला काय बघा असं आहे, CH ट्रिपल बॉन्ड CH. हे काय झालं? ॲसिटिलीन. इथला एच रिप्लेस कशाने केला? क्लोरोन ॲसिटिलीन केला. नाव काय झालं? क्लोरो ॲसिटिलीन. ओके. त्यानंतर बघा ह्या ठिकाणी हे दोन्ही बघून घेऊ आपण. तर या ठिकाणी बघा मगाशी सांगितलं की फंक्शनल ग्रुप ह्याला sp3 आहे आणि काय झाला sp2ला, म्हणजे हे बेन्झाईल झालं. म्हणजे काय झालं? बेन्झाईल आयोडाईड झालं. काय नाव झालं? IUPAC सॉरी कॉमन नेम बेन्झाईल आयोडाईड. मग ह्याचं कॉमन नेम झालं. IUPAC नॉमेनक्लेचर काढायचं असेल तर किती कार्बन प्रेझेंट आहे? एकच कार्बन म्हणून नाव काय झाला? मिथेन झाला. काय नाव झाला? मिथेन. आता 1 नंबरला कोण अटॅच आहे? आयोडीन. म्हणजे 1 काय झालं? आयोडो झालं. काय झालं? हे 1 आयोडो. आणि इथं काय आहे? 1 नंबरलाच काय अटॅच आहे? फेनिल आहे. म्हणजे 1 आयोडो फेनिल मिथेन. काय झालं? आयोडो फेनिल मिथेन. ओके. तर अशा पद्धतीचं नॉमेनक्लेचर आपल्याला येईल आणि सिंपल आहे. ह्याच्यात काय असं अवघड नाही, डिफिकल्ट नाही. त्यामुळे मी जसे काही 4-5 एक्झाम्पल त्यातले सोडवले, बाकीचे एक्झाम्पल तुम्ही सोडून बघा आणि कॉमन नेम आणि IUPAC नॉमेनक्लेचर तेच येते की नाही ते आपल्याला काय करायचं? चेक करा. ओके. चला आपण नेक्स्ट पार्ट बघू. तर आता याच्यामध्ये आपल्याला फिजिकल प्रॉपर्टी बघायच्या आहेत आणि फिजिकल प्रॉपर्टी म्हणजेच काय? तर बॉइलिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट असेल. ओके. किंवा स्ट्रेंथ विचारलेले आपल्याला RX बॉन्ड किंवा लेंथ विचारलेले, पोलॅरिटी विचारलेले, अल्किल हॅलाइड्स RX. अल्किल हॅलाइड्स RX. मग आता पहिलं काय? पोलॅरिटी विचारलेलं आहे. ते काय आहेत? मॉडरेटली पोलार कंपाऊंड्स. काय ते? मॉडरेटली म्हणजे ऑल अल्किल हॅलाइड्स कसे आहेत? मॉडरेटली पोलार. मिसिबिलिटी काय आहे? इमिसिबल विथ वॉटर. वॉटरमध्ये काय होत नाहीत? मिसिबल होत नाही. ते लिक्विड असेल, ते लिक्विड असेल तर इमिसिबल म्हणजे काय होत नाही? वॉटरमध्ये मिक्स होत नाही, मिसिबल होत नाही. RX बॉन्ड म्हणजे ह्या दोघांमधली बॉन्ड लेंथ बघा. इंक्रीज इन द ऑर्डर ऑफ RF, RCl, RBr आणि आयोडीन. म्हणजेच काय? साईज इन्क्रीज बघा. आधी छोटे 2 मॉलिक्यूल आहेत. एक काय आहे? अल्किल आहे आणि दुसरा फ्लोरीन आहे. म्हणजे याच्यातला बॉन्ड जसं हा मॉलिक्यूल तर सेम राहील. म्हणजे कुठला? Rचा. पण फ्लोरीन नंतरची साईज काय आला? फ्लोरीन नंतर क्लोरीन हा साईज मोठे आला. त्यानंतर ब्रोमीन त्याच्यापेक्षा मोठे आला. आयोडीन त्याच्यापेक्षा मोठे आला. याचा अर्थ त्याच्यामधली जी साईज आहे, काय आहे? बॉन्ड लेंथ, ते हळूहळू काय होणार आहे? वाढत जाणार आहे. म्हणजे साईज इन्क्रीजेस. बघा लक्षात घ्या. साईज इन्क्रीजेस काय होणार आहे? बॉन्ड लेंथ इन्क्रीजेस. साईज इन्क्रीजेस काय होणार आहे? बॉन्ड लेंथ इन्क्रीज. म्हणजे इकडचा जो मॉलिक्यूल आहे बघा, लक्षात ठेवण्यासाठी फ्लोरीन नंतर काय झालं? फ्लोरीनपेक्षा जास्त आहे कोणाला? Cl म्हणजे RCl आहे. त्यानंतर आपल्याला मग ब्रोमाइड आणि त्यानंतर काय मिळालं? आपला आयोडाईन. आणि इथे व्हॅल्यू पण दिलेलं आहे बघा. 139 पिकोमीटर टू किती मिळालं आपल्याला? 240 पिकोमीटर. 14. RX बॉन्ड, स्ट्रेंथ बॉन्ड बघायचे आपल्याला. तर याच्यामध्ये स्ट्रेंथ ओके. आता याच्यामध्ये जर स्ट्रेंथ विचारलेली तर डिक्रीज द ऑर्डर. काय दिलेला? ऑर्डर डिक्रीज आहे. म्हणजे RFची सगळ्यात जास्त. ह्याच्यामधली काय? सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये काय? स्ट्रेंथ मिळणार आहे आपल्याला. ओके. म्हणजे सगळ्यात जास्त स्ट्रेंथ कशात मिळाली आपल्याला? की येस. कशामध्ये? इथला जो आहे तो चेंज झालेला बघा. डिक्रीज द ऑर्डर. म्हणजे हा जो एक छोटा आहे आणि एक मोठा आहे तर त्याच्यामधला बॉन्ड काय होणार आहे? इझिली. दोघांची ताकद जर सेम असेल तर ते बॉन्ड इझिली ब्रेक होणार आहे का? नाही. पण एकाची ताकद 2 पैलवान आहेत, एक छोटा काडी पैलवान आहे, एक आणि चांगला पैलवान आहे. तर मग चांगला पैलवान काय करेल? काडी पैलवानला सहज मारू शकतो, ढकलू शकतो. तसं ह्या ठिकाणी छोटा मॉलिक्यूल आणि एक मोठा मॉलिक्यूल आहे. तर हा मोठा मॉलिक्यूल इझिली इथला बॉन्ड काय करेल? ब्रेक करेल. पण दोघांची ताकद जर इक्वल असेल तर मात्र तिथला बॉन्ड काय होणार नाही? ब्रेक होणार नाही, लवकर ब्रेक होणार नाही. फॉर एक्झाम्पल म्हणजे काय? की जर आपण RF बघितला तर दोघांची साईज नियरली काय राहील? सेम राहील, कमी राहील आणि तेव्हा हा बॉन्ड इझिली ब्रेक होणार नाही. हे चुकलेलं आहे या ठिकाणचं. इझिली काय होणार नाही? ब्रेक होणार नाही. म्हणजे सगळ्यात जास्त बॉन्ड स्ट्रेंथ कशाची मिळणार आपल्याला? RFची. त्यानंतर RCl, त्यानंतर RBr, त्यानंतर काय मिळणार आपल्याला? RIची काय मिळणार? स्ट्रेंथ मिळणार आहे. ओके. त्यानंतर बॉइलिंग पॉईंट बघा. द बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्किल हॅलाइड्स हॅव्हिंग अ सेम अल्किल ग्रुप डिक्रीजेस ऑर्डर ऑफ. सगळ्यात जास्त कोणाचे आहे? RI, त्यानंतर RBr, त्यानंतर काय? RCl आणि RF. साईज इन्क्रीजेस. साईज जशी छोटा मॉलिक्यूल पाण्यामध्ये टाकला तर इझिली डिझॉल्व्ह होणार आहे. मोठा टाकल्यानंतर त्याला वेळ लागणार आहे. एवढं लॉजिक आहे. सिंपल लॉजिक आहे. सेम ह्याच्यामध्ये तसं आहे बॉइलिंग पॉईंटसाठी मध्ये, की जसं बॉइलिंग आपल्याला हिटिंग द्यायचं आहे तर तेच लॉजिक ॲक्च्युअली इथं फक्त वापरायचं आहे. पण इथं आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे? बॉइलिंग पॉईंट. मग सगळ्यात कमी मॉलिक्यूल छोटी साईज कुणाची? RFची. आणि सगळ्यात मोठी साईज कुणाची? तर ते RIची. त्यामुळं इझिली कोण बॉईल होणार आहे? तर छोटी साईज आहे तो इझिली बॉईल होणार आहे. म्हणजे आपल्याला RF
ची बॉइलिंग पॉईंट काय असणार आहे, कमी असेल आणि सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट कशाच मिळणार आपल्याला, RIचं भेटेल. त्यानंतर अल्किल हॅलाइड्स हॅव्हिंग अ सेम हॅलोजन ॲटम इन्क्रीज विथ इन्क्रीजिंग कार्बन ॲटम. ही तर सगळ्यासाठी सेम आहे. नंबर ऑफ कार्बन ॲटम इन्क्रीजेस, त्याचा बॉइलिंग पॉईंट काय होतं, इन्क्रीज होतं. मॉलिक्युलर वेट इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉईंट काय होतं, इन्क्रीज होतो. त्यानंतर म्हणजे हा एक रूल म्हणजे ॲक्च्युली तिन्ही रूल सेमच आहेत सगळ्या बाबतीमध्ये, सगळ्याच. म्हणजे हे फक्त हॅलोजन बाबतीतच आहे का, नाही, आतापर्यंत बघितलं तर मोस्ट ऑफ द ऑल केसेसमध्ये हाच रूल आहे. बॉइलिंग पॉईंट ऑफ आयसोमेरिक अल्किल हॅलाइड्स डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग द जसं ब्रँचिंग वाढत जाईल तसा बॉइलिंग पॉईंट काय होणार आहे, कमी होणार आहे, डिक्रीज होणार आहे. ओके, चला मग आयसोमेरिक डाय हॅलो बेन्झिन्स, त्याचा बॉइलिंग पॉईंट बघा. तर बॉइलिंग पॉईंट काय सांगितलं आपल्याला, नियरली सेम. आणि मेल्टिंग पॉईंट शोज व्हेरिएशन. कधी आता मेल्टिंग पॉईंटमध्ये म्हणजे कसं, काही कंपाऊंड्स असतील, काय असतील, तर काही कंपाऊंड असतील आर्थो असतील, काही पॅरा असतील, काही मेटा डायरेक्टिंग असतील, त्या पद्धतीनं मेल्टिंग पॉईंट ऑफ पॅरा आयसोमर इज क्वाईट हाय कम्पेअर्ड टू दॅट ऑफ आर्थो ऑर मेटा. म्हणजे मेल्टिंग पॉईंट कोणाचा जास्त आहे, तर पॅरा आयसोमरचा क्वाईट हाय कम्पेअर टू कुठले, आर्थो आणि मेटा. हे फक्त आपल्याला ते लक्षात घ्यायचं आहे. बाकी सगळ्या फिजिकल प्रॉपर्टी मॅक्झिमम टाईम तेच आहेत, म्हणजे ॲक्च्युअली तेच आहेत. तेच इन द सेन्स तशा सगळ्याच्या बाबतीमध्ये तेच आहे. म्हणजे काय की साईज इन्क्रीज झाल्यामुळं त्याचा बॉइलिंग पॉईंट वाढतो. म्हणजे सिंपल आहे की अल्किल आयोडाईडच्या काय असणार, बॉइलिंग पॉईंट जास्त असेल आणि REFची बॉइलिंग पॉईंट कमी असेल. नंबर ऑफ कार्बन ॲटम वाढले याचा अर्थ काय वाढला, मोलार मास वाढले. आणि मोलार मास वाढलं म्हणजे त्याचं बॉइलिंग पॉईंट काय होणार, वाढणार आहे. आणि बॉइलिंग पॉईंट कमी कधी होतो, जर आयसोमेरिक असतील, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल, पण त्याचा डिफरंट स्ट्रक्चर फॉर्म्युला असेल, त्यामध्ये एन असेल, आयसो असेल, निओ असेल, तर लक्षात ठेवायचं ज्या ठिकाणी ब्रँचिंग वाढल्यानंतर मग काय होणार, त्याचा बॉइलिंग पॉईंट काय होतो, कमी होतो. त्यानंतर आपण बघितलं काय, आयसोमेरिक डाय हॅलो बेन्झिन बॉइलिंग पॉईंट सेम जसं वरचं आहे तसंच ॲज इट इज आहे, त्याच्यामध्ये काही फरक नाही. पण मेल्टिंग पॉईंट जेव्हा आपण कॅल्क्युलेट केला जाईल, तर पॅरा आयसोमर हा क्वाईट हायर आहे, कशापेक्षा, आर्थो आणि मेटापेक्षा. ओके, चला ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे आणि मग पुढचे आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. चला पुढचे कन्सेप्ट बघून घेऊ आपण. तर याच्यामध्ये इम्पॉर्टंट 2 रिएक्शन्स आहेत, फक्त याच्यामध्येच नाही, तर आपल्याला जेवढे पुढे जाऊन रिएक्शन बघायचे आहेत त्यामध्ये ह्या दोन्ही गोष्टीचा खूप यूज करायचा आहे आपल्याला, SN2 मेकॅनिझम आणि SN1 मेकॅनिझम. ओके, आता पुढच्या पेजवर मी काय केलेलं आहे, ह्या दोघांचं कंपॅरिझन केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला पहिला हे पेज आणि दुसरं पेज फक्त असं कंटिन्युअसली करावं लागेल, त्यामध्ये आपल्याला समजेल. ही जनरल रिएक्शन आहे, न्यूक्लियोफाईल आहे, एंटर झाला आणि इलेक्ट्रोफाईल काय होणार आहे, न्यूक्लियोफाईल काय झाला, त्याच्यामध्ये काय झाला, ॲड झाला. ओके, आता SN2 आणि SN1 मेकॅनिझम तेवढी फक्त व्यवस्थित समजून घ्या, ती खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावर खूप सारे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले आहेत, खूप सारे. म्हणजे अशी एक्झाम नसेल की त्याच्यावर SN1 आणि SN2च्या रिगार्डिंग क्वेश्चनच नाही. ओके, त्यामुळे इतकं सोपं आहे. लक्षात ठेवायचं सोपं कसं सांगतो आता नीट लक्ष द्या याच्यामध्ये. ह्या 2 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. डाऊट सेशनला सुद्धा मला याच्यावर क्वेश्चन्स विचारलेले होते. बघा याच्यामध्ये SN2 आहे, 2 याचा अर्थ काय मिळाला आपल्याला, बाय. 2 म्हणजे काय झालं, बाय मॉलिक्युलर. N म्हणजे काय, न्यूक्लिओफिलिक. आणि काय मिळालं, S म्हणजे काय, सबस्टिट्यूशन. आता लक्षात घ्या, 1 बाय 1 लक्षात ठेवा, गोष्ट फक्त लक्षात ठेवायची. जी SN2 आहे, 2 आहे याचा अर्थ ती 1 स्टेप मेकॅनिझम आहे. 2 आहे ती काय झाली, 1 स्टेप मेकॅनिझम. ओके, त्यानंतर ह्या दोघांचं कंपॅरिझन म्हणजे काय होणार आहे, ह्या ठिकाणी आपण अल्किल प्रायमरी हॅलाइड्स आहे, काय प्रेझेंट आहे याच्यामध्ये, प्रायमरी हॅलाइड्स. आता या केसमध्ये प्रायमरी हॅलाइड्स बघा, नीट थोडं लक्ष द्या. हा कार्बन आहे, समजा इथं हायड्रोजन आहे, इथं हायड्रोजन आहे, इथं हायड्रोजन आहे, आणि इथं कोण प्रेझेंट आहे, Br प्रेझेंट आहे. आता Brला इथं काय लोन पेअर आहेत, म्हणजे जर पुढचा मला एखादा OHचा काय करायचा, अटॅक करायचा आहे, न्यूक्लियोफाईलचा अटॅक करायचा आहे, तर मात्र मला अटॅक करायला काय पुढून अटॅक करू शकतो का, तर नाही. का नाही करू शकत, तर ह्याच्यामध्ये काय आहेत, ह्याचे लोन पेअर प्रेझेंट आहेत, त्यामुळे पुढून अटॅक काय होणार आहे, तर रेस्ट्रिक्ट होणार आहे. पण काय म्हणजे काय, फ्रंट साईड अटॅक, याला काय म्हणलं आपण, फ्रंट साईड अटॅक, आणि दुसरा काय आहे, तर बॅक साईड अटॅक. मग पॉसिबल काय, तर स्टेरिक हिंड्रन्स कुठे मिळेल मला, फ्रंट साईडला स्टेरिक हिंड्रन्स भेटेल, पण कुठं भेटणार नाही, बॅक साईडला. मग इथं स्टेरिक हिंड्रन्स नाही भेटला तर जो अटॅक होणार आहे तो काय होणार आहे, बॅक साईड अटॅक होईल. काय होणार, तो बॅक साईड अटॅक. म्हणजे तर निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणजे OHचा चार्ज आहे, त्याचा अटॅक कुठून झाला, बॅक साईडला. ज्यावेळी झाला
त्याच वेळी इथून Br काय होणार आहे, रिमूव्ह होण्याची प्रोसेस स्टार्ट होणार. काय होणार आहे, Br रिमूव्ह. म्हणजे Br आधी निघून गेला का, तर नाही गेला, हे लक्षात घ्या. ज्यावेळी OH काय झाला त्या ठिकाणी एंटर झाला, ते Brची निघायची प्रोसेस झाली. ती जी स्टेज आहे त्या स्टेजला ट्रान्झिशन स्टेट म्हणलं. काय म्हणतात त्याला, ट्रान्झिशन स्टेट. मग आता इकडे बघा, इकडून OH एंटर करतोय आणि इकडे Br काय होणार, रिमूव्ह होणार आहे. काय होणार, OH एंटर करतोय आणि Br काय झालं, रिमूव्ह झाला. याला काय म्हणलं, ट्रान्झिशन स्टेट. किती व्हॅलंट तयार झालं बघा, 1 2 3 4 5 पेंटॅव्हॅलंट तयार झालं. काय तयार झालं, हे पेंटॅव्हॅलंट. हाही क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल. ओके. आणि मग हा OH इथं अटॅच झाला आणि Br काय झाला, निघून गेला. हे मॉलिक्यूल तयार झाला. आता या केसमध्ये मग SN2 कोणत्या गोष्टीमध्ये इझिली पॉसिबल आहे, तर लक्षात घेतलं आपण की या ठिकाणी प्रायमरी हायलाइट्स दिले. काय दिले आपल्याला, प्रायमरी. म्हणजे इझिली SN2 मेकॅनिझम कुठं होणार, जर प्रायमरी हायलाइट्स असतील तर. त्यानंतर म्हणजे ह्याची जर ऑर्डर कॅल्क्युलेट केली तर ती मिळाली प्रायमरी, त्यानंतर मिळणार सेकंडरी आणि त्यानंतर मिळणार टर्शरी. समजलं SN2, काही अवघड नव्हतं. त्यानंतर बघा SN1 ह्याच्यासारखंच, फक्त 1 म्हणजे काय, युनिमॉलिक्युलर. 1 म्हणजे काय, युनिमॉलिक्युलर. आता काय, युनिमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. इथं जर 1 असेल तर ती मेकॅनिझम 2 स्टेपमध्ये आहे, एवढं लक्षात ठेवायचं. ही 1 आहे याचा अर्थ ती किती स्टेप मेकॅनिझम आहे, 2 स्टेप मेकॅनिझम आहे. आता याच्यामध्ये स्टेप 1 आली का, इथं स्टेप 1 आणि इथं काय मिळालं आपल्याला, स्टेप 2. तसं ही जी रिएक्शन सांगितली तुम्हाला ती कोणत्या स्टेपमध्ये मिळाली आपल्याला, 1 स्टेप मेकॅनिझम आहे. कशा येते, एकाच स्टेपमध्ये काय होतं, प्रोडक्ट तयार होतं, त्याच्यामध्ये ट्रान्झिशन स्टेट तयार होते. आता स्टेप 1 मध्ये काय होणार आहे बघा, की असं मॉलिक्यूल आहे CH3 ओके. CH3 हा झाला CH3 CH3 आणि तो कोण आहे, Br आहे. ओके. ही स्लो प्रोसेस आहे. आता काय होणार आहे, की आता मला समजा एखादा न्यूक्लियोफाईलचा अटॅक करायचा असेल तर फ्रंट साईड पण बॅक आहे, ब्लॉक आहे बिकॉज ऑफ द स्टेरिक हिंड्रन्स आहे, आणि बॅक साईड सुद्धा ब्लॉक आहे बिकॉज स्टेरिक हिंड्रन्स. कारण ह्या ठिकाणी फक्त CH3 मध्ये ही जागा कशी आहे, इथं हायड्रोजन आहे, कोणाचा, ह्या कार्बनचा, इथं हायड्रोजन कार्बनचा आहे. यामुळे फ्रंट साईड असेल किंवा बॅक साईड हे दोन्ही काय आहेत, तर ब्लॉक आहेत. मग अशा केसमध्ये काय होतं, इथला जो Br आहे तो काय होतो, निघून जातो. काय होतं, इथला Br निघून गेला. Br निघून गेला की तयार होतं कार्बोकॅटायन. काय तयार होतं, हे इथला Br निघून गेला, काय तयार झालं, कार्बनवर चार्ज, म्हणजे काय तयार झालं, कार्बोकॅटायन इंटरमिडिएट तयार झालं. काय तयार झालं, आता इथं जर स्ट्रक्चर बघितलं तर आपल्याला ट्रायगोनल म्हणजे काय, प्लेनर दिसतं. कसं दिसतं, हे प्लेनर दिसतं. म्हणजे अशा टाईपचं स्ट्रक्चर आहे, हे अशा टाईपचं स्ट्रक्चर. म्हणजे हे जर आपण ॲड केले तर ट्रायंगल दिसतो आपल्याला, ट्रायगोनल प्लेनर आहे. आता मग दुसऱ्या स्टेपमध्ये जर आता काय करायचं आहे, न्यूक्लियोफाईलचा अटॅक करायचा आहे, तर फ्रंट साईड पण आता ओपन आहे आणि काय प्रेझेंट आहे, बॅक साईड पण ओपन आहे. म्हणजे अटॅक दोन्हीकडून पॉसिबल आहे. फ्रंट साईड अटॅक पण पॉसिबल आहे आणि बॅक साईड पण पॉसिबल आहे. एवढं लक्षात ठेवायचं. आता हे दोघांचे आपण बघितलं की SN2चं काय आणि SN1चं काय. आणि आता पुढच्या स्लाईडमध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला समजेल की कंपॅरिझन आपण याचं केलेलं आहे SN1 आणि SN2. 100% क्वेश्चन, मी ते काय सांगतो तुम्हाला, SN1 आणि SN2 वर 100% क्वेश्चन्स राहील. चला आपण बघितलं काय काय बघून घ्या. SN2 मेकॅनिझम काय दिलेलं आहे, सेकंड ऑर्डर रिएक्शन आहे. SN2 काय, सेकंड ऑर्डर रिएक्शन आहे. SN1 काय आहे, तर फर्स्ट ऑर्डर आहे. त्यानंतर मॉलिक्युलॅरिटी बघा, SN2 म्हणजे काय सांगितलं मी, बायोमॉलिक्युल, आणि 1 म्हणजे काय, युनिमॉलिक्युलर. त्यानंतर नंबर ऑफ स्टेप 2 असेल तर 1 स्टेप मेकॅनिझम आहे, आणि 1 असेल तर काय झालं, 2 स्टेप मेकॅनिझम. जे मगाशी सांगितलं तेच याच्यामध्ये आपण एकत्र केलेलं आहे. बॉन्ड मेकिंग आणि बॉन्ड फॉर्मेशन बघा, मेकिंग आणि बॉन्ड ब्रेकिंग हे सायमल्टेनियसली होतं. म्हणजे OH ग्रुप येतो आणि Br ग्रुप जातो, हे सायमल्टेनियसली होतं. पण SN1 मध्ये असं होतं का, नाही. आधी Br निघून जातो आणि मग त्याच्यामध्ये काय येतो, OH येतो. म्हणजे आधी बॉन्ड काय होतं, ब्रेक होतो, आणि मग बॉन्ड काय होतं, फॉर्मेशन, नवीन बॉन्ड काय होतं, फॉर्मेशन होतं. ट्रान्झिशन स्टेट कशामध्ये, तर SN2 मध्ये ट्रान्झिशन स्टेट कंटेन किती व्हॅलंट तयार झालं, हे पेंटॅव्हॅलंट तयार झालं. काय तयार झाले, पेंटॅव्हॅलंट. पण SN1 मध्ये ट्रान्झिशन स्टेटच तयार होत नाही. त्यानंतर अटॅक बघा, ह्याच्यामध्ये काय, SN2 आहे, 2 म्हणजे 1 स्टेप आहे, एकच अटॅक, म्हणजे ओन्ली 1 काय झालं, बॅक साईड अटॅक होईल. पण SN2 मध्ये ज्या ठिकाणी आपल्याला काय तयार होतील, कार्बोकॅटायन तयार होईल, त्या ठिकाणी दोन्ही जागा ओपन असेल. फ्रंट साईड अटॅक पण पॉसिबल आहे आणि बॅक साईड अटॅक पण पॉसिबल आहे. म्हणजे बॅक साईड अटॅक आणि फ्रंट साईड अटॅक दोन्ही पॉसिबल आहे. त्यानंतर स्टेरिओ केमिस्ट्रीच्या बाबतीमध्ये आपल्याला SN2चं विचारलेलं आहे. इन्व्हर्जन ऑफ अ कॉन्फिगरेशन इफ अ सबस्ट्रेट इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह, आणि रेसिमायझेशन इफ अ सबस्ट्रेट इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह. जर सबस्ट्रेट जर ऑप्टिकली ॲक्टिव्ह असेल तर SN2 मध्ये आपल्याला काय मिळतं, इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन मिळणार आहे, आणि SN1 मध्ये रेसिमायझेशन मिळणार आहे.
टाइप्स ऑफ सबस्ट्रेट मेनली प्रायमरी. बघा मी मगाशी ऑर्डर सांगितली. काय सांगितलं आपल्याला? बरं इथं आहेच आहे आपण तेही करू. प्रायमरी आहे आणि ह्याच्यातलं काय बघणार आपण? टर्शरी बघणार आहे. पोलॅरिटी ऑफ अ सॉल्व्हंट हे अप्रोटिक आहे म्हणजे नॉन पोलार और सॉल्व्हंट विथ अ लो पोलॅरिटी फेवरेबल. ह्याच्यामध्ये पोलार प्रोटिक सॉल्व्हंट काय फेवरेबल आहे. इंटरमिडिएट ह्याच्यामध्ये इंटरमिडिएट तयार होत नाही कारण वन स्टेप मेकॅनिझम आहे. पण SN1 मध्ये टू स्टेप मेकॅनिझम आहे. प्लेनर कार्बोकॅटायन हा आपल्याला इंटरमिडिएट भेटतो. तर रिॲक्टिव्हिटी ऑर्डर बघा सगळ्यात जास्त काय दिलेलं आहे? प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. सगळ्यात जास्त कोण राहणार आहे? प्रायमरी राहील. काय राहणार आहे? प्रायमरी. त्या ठिकाणी त्याच्या आधी कोण आहे? तर 0 डिग्री आहे CH3X आणि ह्याच्या बरोबर अपोजिट कोण आहे? टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी आणि 0 डिग्री. नेचर ऑफ न्यूक्लिफाय स्ट्रॉंग न्यूक्लिफाय फेवरेबल आहे. इथं काय? रेट इज डिपेंडंट अपॉन द नेचर. तर अशा पद्धती म्हणजे मगाशी आपण सगळं एक्सप्लेन केलं आज ऑलरेडी रिएक्शन सॉल्व्ह करत असताना. त्यामुळे हे आपला पार्ट इझिली होऊन गेला. तर त्याच गोष्टी आपण ह्या ठिकाणी फक्त एकत्र केलेत, कंपाईल केलेत. तर कंपॅरिझन बिटवीन काय SN2 आणि SN1 मेकॅनिझम. तर याच्यावर तुम्हाला 100% क्वेश्चन विचारला जाईल. विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टी ऑफ SN1 मेकॅनिझम किंवा विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टी इज नॉट SN2 मेकॅनिझम. तर मग काही प्रॉपर्टी दिल्या जातील SN1च्या, SN2च्या एखादी प्रॉपर्टी दिली जाईल किंवा काही देणारच नाहीत. तर अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला MCQला याच्यावर येऊ शकतात. 100% येऊ शकतात. चला नेक्स्ट बघून घेऊ. आता आपल्याला काय करायचं आहे? तयार करायचं आहे हॅलो अल्केन्स. ओके. आता मी फक्त इथं रिएक्शन दाखवतो तुम्हाला. बाकी मेकॅनिझमची काही तशी गरज नाही आपल्याला. तर काय करायचं आहे? लक्षात फक्त काय ठेवायचं आहे आपल्याला? मी त्याविषयी सांगितलं की पॉझिटिव्ह निगेटिव्ह जर लक्षात ठेवलं तर आपण रिएक्शन करू शकतो इझिली. काय मिळालं? C2H5 प्लस OH आहे. इथेनॉल आहे. इथेनॉलची कशाबरोबर रिएक्शन केली? AlCl3 आणि अनहायड्रोज ZnCl2 लुकास रिएजंट आहे. मग आपल्याला याच्याबरोबर रिएक्शन झाली. OH निघून जाणार. बघा इथलं काय आहे? H प्लस आहे आणि प्लस काय झाला? Cl मायनस आहे. ओके. मग काय इथला OH मायनस निघून झाला, Cl आला. तयार काय झालं? C2H5 आलं Cl. ओके. म्हणजे हे लक्षात ठेवा. मेकॅनिझम काय आहे ते माहीत नाही. आपण काय करायचं? त्याची काही गरज नाही. आता माहीत नाही इन द सेन्स आपल्याला त्याची काही गरज नाही. आपल्याला काय गरज आहे? आपल्याला डायरेक्टली प्रॉडक्ट तयार झाला पाहिजे. कारण आपल्याला हे काय बघायचं आहे? MCQ क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. त्यासाठी मेकॅनिझम कसं होतं, काय होतं याची आता आपल्याला गरज नाही. आपल्याला डायरेक्टली प्रॉडक्ट कसा तयार होईल ते फक्त आपल्याला बघायचं आहे. परत बघा जसं इथे HCl होतं इथं काय घेतलं? HBr घेतलं. म्हणजे H प्लस आणि Br मायनस येईल म्हणजे काय होणार आहे? C2H5 काय होणार आहे? Br अटॅच होईल. जसे या ठिकाणी Br आहे तसं इथं कोण होणार आहे? आयोडीन येईल. OH निघून जाईल आणि काय येणार आहे? आयोडीन येईल म्हणजे आपल्याला काय तयार झालं? C2H5 काय झालं? आयोडीन तयार झालं. अजून पुढची रिॲक्शन बघा PX3 किंवा PCl3 म्हणजे PCl3 म्हणजे पर्टिक्युलर हॅलोजन ॲटम क्लोरीन ॲटम अटॅच करायचं असेल. C2H5 काय येणार आहे? Cl. तर त्या ठिकाणी हा क्लोरीन ॲटम काय होणार? ॲट होणार आहे. त्यानंतर SOCl2 थायोनिल क्लोराईड त्याच्याबरोबर रिॲक्शन केली म्हणजे हा काय होणार? OH निघून जाईल आणि त्या ठिकाणी आपल्याला काय म्हणणार आहे? हॅलो इथेन मॉलिक्यूल आपल्याला तयार होईल. तर तयार झालेला इथेन मॉलिक्यूल आता इथेही वेगळं काही नाही. C2H5 आणि इथं काय प्रेझेंट आहे? X आहे आणि हायड्रोलायसिस झालं म्हणजे काय येणार आहे? H2O आहे आणि OH आला त्यातला. मग OH काय होणार आहे? हा Cl निघून जाईल त्या ठिकाणी काय येणार आहे? OH येणार आहे. तसंच इथं काय आला? निगेटिव्ह चार्ज, इथं पॉझिटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्जच्या आत येणार म्हणजे OCH3 अटॅच झाला आणि हा पॉझिटिव्ह चार्ज आणि इथला X म्हणजे Na आणि इथला X म्हणजे NaX निघून गेला. राहिला काय? C2H5 आणि त्याला काय जोडायचं? निगेटिव्ह चार्ज O आणि काय आला? CH3. ओके. मिथॉक्सी काय झालं? इथेन तयार झालं. सेम तसंच वेगळं काही नाही. काय AgO ह्याला आला निगेटिव्ह चार्ज, इथं आला पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे C2H5 ला अटॅच काय करायचा? निगेटिव्ह चार्ज केला. C2H5ला O निगेटिव्ह चार्ज. म्हणजे मेकॅनिझम सॉल्व्ह करायची डायरेक्टली आपल्याला प्रॉडक्ट आला पाहिजे यासाठी. जेव्हा आपण थेरी शिकवत होतो, जेव्हा बोर्डाची एक्झाम द्यायची तेव्हा मात्र आपल्याला त्याची गरज होतं. कसं आलं, काय आलं त्याची गरज होती. पण आपल्याला आता CETच्या क्वेश्चनला त्याची गरज नाही. कसं आलं, काय आला, काय येतं हे इम्पॉर्टंट आहे. आलंच पाहिजे आपल्याला प्रॉडक्ट तयार होतोय ते दाखवता आलं पाहिजे. बस इतकंच आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची होती. म्हणजे आपण दिलेल्या रिएजंटचं बघितलं काय? हा काय आहे तर हा सॉल्व्हंट म्हणून वापरलेला आहे. ओके. या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज आहे. निगेटिव्ह चार्ज काय होणार आहे? याच्यातला निगेटिव्ह चार्ज झाला आणि इथला निगेटिव्ह चार्ज झाला. C2H5 आणि OC डबल बॉन्ड OC2H5. त्यानंतर अल्कोहोलिक NH3 आहे. अमाईन तयार होतं. इथे अमाईन तयार झालं म्हणजे इथला काय झाला? X म्हणजे बघा इथला NH3 आहे, इथला X म्हणजे इथला NH2 राहिला, इथला X इथला HX म्हणजे HX बाहेर पडला. NH2 इथं काय झाला? अटॅच झालेला आहे. तसंच KCN आहे. सेम K प्लस आहे आणि CN मायनस आहे. निगेटिव्ह चार्ज आहे तो आत आला. हा इथला निगेटिव्ह निघून गेला. C2H5 आणि काय तयार झालं? CN तयार झालं. हे मी मेकॅनिझम दाखवत नाही हे लक्षात घ्या. मी तुम्हाला डायरेक्टली प्रॉडक्ट कसा लिहायचा हे दाखवतो. डायरेक्टली प्रॉडक्ट म्हणजे तुम्हाला देतील काय देतील? तुम्हाला अशी रिएक्शन दिली जाईल काय? C2H5Cl आणि मग रिॲक्ट करायला सांगितलं तुम्हाला. कशाबरोबर सांगितलं? तर अल्कोहोलिक KCN कशाबरोबर रिॲक्ट करा? अल्कोहोलिक KCN. मग आता हे मेकॅनिझम कसं होतं, काय होतं ह्याचपेक्षा
मी सोपं प्रॉडक्ट कसा डायरेक्टली करता येईल. काय करायचं, इथला के प्लस आहे, इथं काय झाला Cl मायनस, इथला Cl मायनस आहे, इकडचा प्लस झाला. हा Cl मायनस आहे निघून गेला कुठल्या ह्याच्यातल्या के बरोबर, म्हणजे KCl बाहेर पडला आणि इथला Cl इथं आला, म्हणजे C2H5 काय तयार झालं, Cn. तर अशा पद्धतीत मी डायरेक्ट प्रॉडक्ट काढण्यासाठी सांगतो. बाकी मेकॅनिझम आहे, मग असंच होतं का, तसंच होतं का, त्याच्या संग आपल्याला बघायचं नाही आता. आता आपल्याला काय बघायचं, डायरेक्टली प्रॉडक्ट आणि तो कसा बरोबर येईल हे इम्पॉर्टंट आहे. आणि त्यासाठी आपण हे मेकॅनिझम न करता डायरेक्टली प्रॉडक्ट कसा येईल हे तुम्हाला मी सांगितलं. ओके, ह्याच्यातलाच काही पार्ट आहे. ओके, या ठिकाणी सेम आहे काय, CH3 CH2 आणि काय एक्स आहे. ओके, त्याच्यापासून मग पुढच्या गोष्टी तयार झालेल्या आहेत. सेम आता AgCN म्हणजे हा निगेटिव्ह चार्ज आहे, इथला निगेटिव्ह चार्ज CH3 CH2 आणि काय होणार आहे, Cn आला. त्यानंतर मग इथला काय C2H5 ONO काय जरा अटॅच झाला. ह्या ठिकाणी बघा इथेन आहे, इथेनला मग ह्याच्यापासून हा मॉलिक्यूल, हा पुढचा मॉलिक्यूल तयार झालेला आहे. HX आहे, निगेटिव्ह चार्ज आहे, कार्बनवर अटॅक, डबल बॉन्ड निघाला, हायड्रोजनवर अटॅक आणि मग CH3 आणि एक्स म्हणजे काय होणार आहे, हॅलोजन CH3 CH2 एक्स तयार झाला. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. ह्याच्याही क्वेश्चन तुम्हाला विचारलेले आहेत. त्याचे परत आपल्याला विल्यमसन सिंथेसिस आय थिंक असे काही क्वेश्चन्स आपल्याला बघायला भेटतील. काय दिलं, इथिल क्लोराईड आहे, सोडियम आयोडाईड बरोबर रिएक्शन केली, तयार काय झालं, फिंकेल. हा ही इम्पॉर्टंट ह्यासाठी आहे की डायरेक्ट मेथडनं, डायरेक्ट सिंपल प्रोसेसमध्ये आपल्याला अल्किल फ्लोराईड तयार करता येत नाही. काय तयार करत नाही, अल्किल फ्लोराईड्स तयार करता येत नाही किंवा अल्किल आयोडाईड करता येत नाही, अल्किल आयोडाईड करता येत नाही. काय हेच काय, तर ही रिव्हर्सिबल रिएक्शन आहे, स्टेबल नाही, डायरेक्टली काय होतं, मॉलिक्यूल तयार होतो. आणि स्क्वॉट्स रिएक्शन रिएक्टिव्हिटी आहे, फ्लोरीन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, त्यामुळे त्याची रिएक्शन होत नाही, इझिली होत नाही. मग त्यासाठी दोन रिएक्शन आहे की फिंकलस्टेन रिएक्शन आहे आणि तिथली स्क्वॉट्स आहेत. आता हे लक्षात ठेवायला, अपोजिट लक्षात, जिथं एफ आहे तिथे एफ ॲड होत नाही, जिथे एफ आहे तिथे एफ ॲड होत नाही. म्हणजेच काय, फिंकलस्टेनमध्ये एफ आहे याचा अर्थ तिथं फ्लोरिनेशन होत नाही. फ्लोरिनेशनमध्ये इन द सेन्स अल्किल फ्लोराईड तयार होत नाही. आपल्याला ह्या दोन रिएक्शन लक्षात राहतात, काय, फिंकलस्टेन रिएक्शन आणि स्क्वॉट्स रिएक्शन. मग हे लक्षात राहत नाही की फिंकलस्टेनमध्ये कोण होतं आणि स्क्वॉट्समध्ये कोण होतं. फिंकलस्टेनमध्ये लक्षात एफ आहे, एफ याचा अर्थ त्या ठिकाणी एफ येत नाही, म्हणजे कोण आला आपल्याला, आयोडीन, म्हणजे अल्किल आयोडाईड तयार होईल. आणि स्क्वॉट्समध्ये काय होणार आहे, अल्किल फ्लोराईड तयार होईल. ओके, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे तयार काय झालं, यात अल्किल आयोडाईड किंवा अल्किल फ्लोराईड आणि त्याच्याच ह्या रिएक्शन दिलेले आहेत. मगाच्यासारखंच पॉझिटिव्ह कोण निगेटिव्ह कोण बघायचं आणि आपल्याला काय करायचं, रिएक्शन करायची. हां, ही ते एक लक्षात घ्या. अल्कोहोलिक KOH आहे, त्यामुळे हा OH त्यामध्ये ॲड होत नाही. ओके, मग तो काय करतो, तिथला Cl आहे म्हणजे CH2 CH3 CH2 आणि Cl, इथला Cl निघून जाईल, इथला हायड्रोजन काय होणार, इथं डबल बॉन्ड तयार करेल, म्हणजे CH2 डबल बॉन्ड काय होतं, CH2. कधी अल्कोहोलिक असेल तर याच ठिकाणी मग ॲक्वेस असेल तर मात्र काय होतं, Cl जाईल आणि त्या ठिकाणी काय होणार आहे, OH येणार आहे. त्यानंतर हा दिलेला आहे अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड्स, म्हणजेच ग्रिग्नार्ड रिएजंट आहे. मॅग्नेशियम बरोबर रिएक्शन झाली, ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये काय होणार आहे, अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड्स तयार होईल. आणि ड्राय इथर सोडियम आहे, तर हायर अल्केन तयार करायचं असेल, हायर अल्केन फॉर एक्झाम्पल बघून घ्या, एक रिएक्शन दाखवतो तुम्हाला, CH3 CH2 आणि काय दिलेलं आहे, Br. ओके, आणखी 2 मोल घेतले समजा, हा Br, त्यानंतर काय घेतला CH2 आणि काय घेतला Ca, हे दोन्ही काय घेतले, इथिल ब्रोमाइड घेतले. कोणाबरोबर रिएक्शन केली, सोडियम बरोबर म्हणजे Na. तर हा दोन्ही मॉलिक्यूल काढून टाकला, म्हणजे 2NaBr बाहेर पडले, 1 2 3 4, म्हणजे आपलं काय तयार झालं, ब्युटेन तयार झालं, जे त्या ठिकाणी दाखवले, N ब्युटेन. ओके, म्हणजे सिंपल रिएक्शन्स आहेत. ओके, फक्त आपल्याला काय करायचं होतं, रिवाईज करायचं होतं, म्हणून आपण ते रिवाईज केलं. हे सगळे एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आपण, सगळे एकत्र आणलेले आहेत. प्रिपरेशन असेल किंवा त्याच्या रिएक्शन्स असेल अल्किलच्या, हे सगळ्या कंप्लीट केलेले आहेत. ओके, म्हणजे आपल्याला अल्किल झालं. आता आपल्याला काय बघायचं आहे, ॲरोमॅटिक बघायचे आहेत. आपल्याला काय तयार करायचं आहे, ॲरोमॅटिक. मग ॲरोमॅटिक आपल्याला काय दिलेलं आहे, तर समजा आपल्याला काय दिलं असेल, बेन्झिन दिला असेल, त्याची रिएक्शन करायची असेल. समजा इथे एखादं कंपाऊंड असेल, एकच मिनटं. हां, या ठिकाणी बघा बेन्झिन आहे आणि बेन्झिनची रिएक्शन काय केली, Br2 बरोबर केली Fe डार्कमध्ये, किंवा FeCl3 बरोबर केली, किंवा I2HNO3 बरोबर केली, तरी आपल्याला काय तयार होतं, हॅलो अॅरिन तयार होतं. दुसरे काय रिएक्शन आहे, बेन्झिन डायझोनियम हॅलाइड्स आहे, N2 मॉलिक्यूल तयार झालेला आहे, NO2 बरोबर रिएक्शन आपण केल्यानंतर हा काय होतं, हा पूर्ण मॉलिक्यूल निघून जाईल आणि त्या ठिकाणी हॅलाइड्स मॉलिक्यूल त्या ठिकाणी ॲड होतो, म्हणजे काय होणार, आपल्याला हॅलो अरिन्स तयार होतं. आता हे तयार झालेलं हॅलो अरिन्स आहे, त्या हॅलो अरिन्सची रिएक्शन मग या ठिकाणी आपण बघतोय. हॅलो अरिन्स आहे म्हणजे अशा पद्धतीने आहे, एक्स
ओके. आता हॅलो आयर्नची रिएक्शन बघा, Na बरोबर रिएक्शन झाली तर मग हा Na आणि इथला X काय होणार आहे, NaX निघून जाईल आणि इथला मग CH3 ग्रुप काय झाला या ठिकाणी अटॅच झाला. मिथिल बेन्झीन किंवा टोलिन तयार झालं. इथे Na मगाशी बघितलं आपण जसं कशाचं पाहिलं होतं आपण मिथिल ब्रोमाइडचे Na बरोबर रिएक्शन केले होते ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये. सेम आहे तिथं जसं अल्किलची होती तर अरिलचं आहे. म्हणजे 2 म्हणजे डायफिलिन रिंग तयार होणार. काय होणार आहे याच्यापासून 2 काय होणार आहे अशा पद्धतीनं आहे बघा हे मॉलिक्यूल. ह्या ठिकाणी X आहे समजा आणि या ठिकाणी 2 Na येतील. हे 2 Na आणि X 2 NaX बाहेर पडेल आणि यांच्यामध्ये काय तयार होणार आहे, बॉन्ड तयार होईल. म्हणजे काय तयार झाले आपल्याला, डायफिनिल रिंग्स तयार झाली. काय तयार झाली, डायफिनिल. पुढची रिएक्शन कशाबरोबर आहे आपल्याला, की Cl2 अनहायड्रस Cl2 काय तयार होणार आहे, 1,2 डायक्लोरोबेन्झीन आणि 1,4 डायक्लोरो. हा मेजर मायनर ह्या ठिकाणी काय होणार आहे, लोन पेअर लोन पेअर लोन पेअर लोन पेअर रिपल्शन होईल एकमेकाबरोबर, म्हणजे अनस्टेबल मॉलिक्यूल तयार होईल. ह्या ठिकाणी होण्याचा संबंध नाही कारण ती पॅरा पोझिशन आहे आणि पॅरा पोझिशन ही काय स्टेबल आहे आणि स्टेबल असल्यामुळे काय आपल्याला मिळालं, मेजर प्रॉडक्ट भेटला. त्यानंतर बघा ते सेम आता नायट्रिक मिक्सर आहे आपल्याला, कॉन्सन्ट्रेटेड HNO3 प्लस H2SO4 NO2 ॲड होणार आहे. एक झाला आर्थोला अटॅच होतो आणि एक काय होणार आहे पॅराला. सेम मगाच्यासारखा पॅरा आहे तो मेजर मिळणार आहे, आर्थो आहे तर आपल्याला काय मिळणार, मायनर भेटेल बिकॉज सेम लोन पेअर रिपर्शन. त्यानंतर H2SO4 बरोबर रिॲक्शन केलं तर सल्फोनिक ॲसिड तयार होणार आहे, त्या आर्थो आणि पॅरा. सेम अनहायड्रस CH3Cl3 बरोबर, म्हणजे इथला काय होणार आहे, CH3 अटॅच होणार आहे. 1 क्लोरो 2 मिथिल मायनर प्रॉडक्ट मिळाला. पॅरा क्लोरो आपल्याला मेजर प्रॉडक्ट मिळाला. ओके. आता हे नेम रिएक्शन जे आता मगाशी बघितले त्याच रिएक्शन्स आहेत हे नेम रिएक्शन्स. त्यातली पहिली आहे ते फिंकलस्टेन. फिंकलस्टेन म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, अल्किल आयोडाईड तयार करायचं. अल्किल क्लोराईडपासून आपल्याला अल्किल आयोडाईड ते NaI कोणाच्या प्रेझेन्समध्ये, ॲसिटोनच्या प्रेझेन्समध्ये तयार झाला. ओके, अल्किल आयोडाईड तयार झाली. स्क्वॉड रिएक्शन म्हणजे आपल्याला अल्किल फ्लोराईड तयार करायचे आहे. मग त्या ठिकाणी AgCl घेतलेला आहे. मग याच्या ठिकाणी आपल्याला रिएक्शन काय केली, AgF असेल म्हणजे कोणताही आपल्याला मॉलिक्यूल AgFच्या ठिकाणी इन्स्टेड ऑफ काय आपण वापरू शकतो आणि मग मॉलिक्यूल इथं रिएक्शन आय थिंक येस ह्या ठिकाणी ॲरो पाहिजे होता, या ठिकाणी काय ॲरो आहे, ही अशी रिएक्शन. ओके, हा AgF आहे आणि ही रिएक्शन झाली आपल्याला तयार काय झालं, अल्किल फ्लोराइड्स तयार झालं. काय तयार झाले, हे अल्किल फ्लोराइड्स. ओके. त्यानंतर मग सँड मेयर रिएक्शन बघा. सँड मेयर रिएक्शन मग अशी बघितलं आपण की ॲरोमॅटिक काय होतं, डायझोनियम हॅलाइड्स. ॲरोमॅटिक डायझोनियम हॅलाइड्सचं म्हणजे त्या नाव काय होतं त्यापासून आपल्याला ॲरोमॅटिक हॅलाइड्स भेटणार आहेत सँड मेयर रिएक्शन. आता ह्या तिन्ही इम्पॉर्टंट ह्यासाठी आहे. वूड्स कशासाठी आहे, 2 अल्किल ग्रुप एकत्र येणार, हायर अल्केन तयार करायचे. काय तयार करायचे, हायर अल्केन. फिटिंग काय आहेत, ॲरोमॅटिक ग्रुप आहेत. 2 ॲरोमॅटिक ग्रुप एकत्र केलं. इथं ॲरोमॅटिक आहे, इथं ॲरोमॅटिक आहे. आणि वूड्स फिटिंग एक ॲलिफॅटिक आणि एक ॲरोमॅटिक. बघा इथं 2 ॲलिफॅटिक एकत्र येतील, इथं 2 ॲरोमॅटिक एकत्र येतील. वूड्स फिटिंगमध्ये ॲरोमॅटिक आणि ॲलिफॅटिक दोघे एकत्र येतील. बघा इथं आले RR, इथं ARR आणि इथं IR. तुम्हाला हे ओळखायला दिलं जाईल, विच ऑफ द फॉलोइंग मेकॅनिझम इज वूड्स रिएक्शन. तर मग तुम्हाला वूड्स फिटिंगच्या दिल्या जातील आणि त्यात एखादी वूडची दिली जाईल. तर ते ओळखण्यासाठी वूड्स म्हणजे काय, 2 अल्किल ग्रुप एकत्र येतील. वूड्स फिटिंग म्हणजे काय, एक अल्किल ग्रुप आणि एक ॲरोमॅटिक ग्रुप एकत्र येणार आहे. आणि फिटिंग म्हणजे काय, दोन्ही ॲरोमॅटिक ग्रुप एकत्र येणार आहे. सेम रिएक्शन, सेम रिएजंट आहे. Na आणि ड्राय इथर, Na आणि काय ड्राय इथर. Na आणि इथला X निघून जाईल NaX मध्ये, इथं निघाला बघा NaX. ओके. त्यानंतर फिडल क्राफ्ट रिएक्शन, अल्कालेशन अल्किल क्लोराईड म्हणजे CH3Cl हा मॉलिक्यूल घेतला आपण आणि मग ह्याचा काय चार्ज याच्यावर अटॅक होईल आणि ह्याचा Cl निघून जाईल. म्हणजे AlCl3 आहे तो AlCl4 होतो. AlCl3 काय होणार आहे, AlCl4 पॉझिटिव्ह चार्ज इकडे येईल आणि म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, हे 2 प्रॉडक्ट आपल्याला मिळाले. एक आर्थो प्रॉडक्ट मिळाला आणि दुसरा काय मिळाला आपल्याला, पॅरा प्रॉडक्ट मिळाला. ओके. हे सगळ्यात नेम रिएक्शन्स आहेत, त्या नेम रिएक्शन्स आपल्याला बघायचे आहेत. त्यानंतर आपल्याला पॉलीहॅलोजन कंपाऊंड्स बघायचं आहे. पॉलीहॅलोजन कंपाऊंड्समध्ये आता पॉलीहॅलोजन म्हणजे काय, पहिल्यांदा मगाशीच आपण काढलं होतं CH3Cl हा मोनोहॅलोजन झाला. त्यानंतर काय झाला, CH2Cl2 डायहॅलोजन झाला. त्यानंतर CHCl3 काय झाला, ट्रायहॅलोजन झाला. आणि CCl4 काय झाला, पॉली तेच इथं आहे, वेगळं काहीच नाही. फक्त हायड्रोजन ॲटम काय केलं, रिप्लेस केले. एक हायड्रोजन काय त्याला CH3 क्लोरोमिथेन आहे. त्यानंतर काय केलं, 2 रिप्लेस केलं, काय झालं, डायक्लोरोमिथेन झालं. 3 रिप्लेस केलं, ट्रायक्लोरोमिथेन झालं. 4 रिप्लेस केलं, टेट्राक्लोरोमिथेन झालं. ओके. डायक्लोरो म्हणजे बघा मिथेनच आहे, एकच कार्बन प्रेझेंट आहे. एक गेला म्हणजे याला काय म्हणलं, मिथिल क्लोराईड किंवा क्लोरोमिथेन. त्यानंतर 2 आहे तर काय झालं, डायक्लोरो झालं, डायक्लोरो. 3 असेल तर काय झालं, ट्रायक्लोरो झालं. 4 असेल तर काय झालं, टेट्राक्लोरो झालं. ओके, या ठिकाणी मिळाले. म्हणजे ह्या सगळ्या आपल्याला गोष्टी मिळाल्या.
ओके. मग आता CH-CL3 म्हणजेच काय? CH-CL3, CH3 ट्रायक्लोर काय म्हणलं त्याला? क्लोरोफॉर्म किंवा ह्याला कार्बन टेट्राक्लोराईड सुद्धा म्हणलं जातं. म्हणजे कॉमन नेम पण आहेत आणि आय-यू-पी-ए-सी नॉमेनक्लेचर पण आहेत. त्यानंतर जर आयोडीन बरोबर रिएक्ट झाला तर काय आयोडोफॉर्म म्हणजेच काय? CH3 म्हणजे ह्या ठिकाणी बघा, हा जसा क्लोरोफॉर्म आहे तसा हा आयोडोफॉर्म आहे. काही बदल नाही. Clच्या ठिकाणी फक्त आयोडीन आहे. क्लोरोफॉर्म, आयोडोफॉर्म, आयोडोफॉर्म किंवा ट्राय आयोडोमिथेन्स. त्यानंतर हे जे क्लोरोफ्लोरोकार्बन आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन, हे क्लोरोफ्लोरोकार्बन, त्यालाच काय म्हणलं? फ्रेऑन्स म्हणलंय. आता याच्यामध्ये ही नावं लक्षात ठेवायची. फ्रेऑन्स 12 म्हणजे काय? डायक्लोरो डायफ्लोरोकार्बन म्हणजे फ्रेऑन्स 12. त्यानंतर R22 म्हणजे हा ह्या पद्धतीनं आहे. म्हणजे काय याच्यामध्ये क्लोरो डायफ्लोरो मिथेन. त्यानंतर काय म्हणणार? R11 म्हणजे काय होणार आहे? ट्रायक्लोरोफ्लोरोमिथेन, ट्रायक्लोरोफ्लोरोमिथेन. आणि हा डी-डी-टीचा क्वेश्चन तुम्हाला जो विचारला जाईल, हा डी-डी-टीमध्ये तुम्हाला एक तर स्ट्रक्चर विचारला जाईल, त्याचा लाँग फॉर्म विचारला जाईल. डी-डी-टी म्हणजे काय? डायक्लोरो डायफेनिल ट्रायक्लोरोमिथेन. बघा, डायक्लोरो, त्यानंतर डायफेनिल, त्यानंतर ट्रायक्लोरो आणि काय झालं? इथेन तयार झालं. म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे डी-डी-टीचं ते स्ट्रक्चर आहे डायक्लोरो डायफेनिल ट्रायक्लोरो इथेन हे स्ट्रक्चर. तर आता बघितलं तर हा पार्ट खूप सिंपल आहे, सोपाही आहे. ह्याच्यात काही अवघड नाही. इम्पोर्टंट आपल्याला SN1, SN2 मेकॅनिझम लक्षात राहिली पाहिजेत. फिंकेलस्टीन स्क्वाड्स, त्यानंतर आपल्याला काय म्हणलं सॅनमन रिएक्शन्स असेल, ह्या रिएक्शन्स आपल्याला लक्षात आल्या पाहिजेत. ते समजलं पाहिजे आपल्याला. अ, 1-2दा आपल्या हाताकडून रिएक्शन केलं तर मग ह्याच्यामध्ये काही अवघड नाही. आपल्याला माहिती आहे की क्लोरिनेशन आणि ब्रोमिनेशन म्हणजे अल्किल क्लोराईड आणि अल्किल ब्रोमाइड इझिली होतं. ह्याच्यामध्ये जास्त आपल्याला एनर्जी प्रोव्हाईड करावी लागत नाही. ते इझिली होतं. पण अल्किल फ्लोराईड्स आणि अल्किल आयोडाईड तयार होत नाही. प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि मग ह्यासाठी 2 रिएक्शन वेगळे आले. एक स्क्वॉट्स रिएक्शन आली आणि फिंकेलस्टीन रिएक्शन आली. हे अपोजिट लक्षात ठेवायचं. स्क्वॉट्स याचा अर्थ अल्किल फ्लोराईड तयार होईल. पण तो कुणापासून तयार होणार आहे? अल्किल क्लोराईडपासून तयार होणार आहे. आणि मग अल्किल आयोडाईड कशापासून तयार होतं? म्हणजे फिंकेलस्टीन वापरलं तर अल्किल आयोडाईड तयार होतं. म्हणजे अरोमॅटिक रिंग बघितले, ॲलिफॅटिक बघितलं, प्रायमरी कशाला म्हणायचं, सेकंडरी कशाला म्हणायचं. ओके. मग त्यानुसार डायक्लोरो किंवा आता हे जे पॉलीहॅलोजन कंपाऊंड्स आहेत ते पाहिलं आपण. मी कुठल्या पॉईंटवर कोणत्या टाईपचं क्वेश्चन येणार हेही तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे. तर व्यवस्थित जर तुम्ही लक्ष दिलं तर मला असं वाटत नाही की ह्या टॉपिकमध्ये काय डिफिकल्टी आहे. सिंपल टॉपिक आहे. जेवढा वेळ तुम्ही ह्याच्यावाला दिला, कारण हा इम्पॉर्टंट ह्यासाठी आहे की पुढचे ऑर्गॅनिकचे टॉपिक ह्या सगळ्या टॉपिकवर ह्या टॉपिकवर डिपेंडंट आहेत. कारण ह्याच्यावर तुम्हाला सगळे रूल्स आपल्याला भेटतील. त्यामुळं हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तर व्यवस्थित करा. पुढच्या लेक्चरला आपल्याला MCQ घ्यायचे आहेत. MCQचे सगळे क्वेश्चन्स आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंप्लीट करू, जे PYQला आलेले आहेत. त्यात मॅक्झिमम क्वेश्चन्स कंप्लीट करण्याचा आपण पुढच्या लेक्चरला प्रयत्न करू. तोपर्यंत धन्यवाद.